खरं बघायला गेलं तर करवीरमध्ये म्हटलं तर पाचगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघामधला हा मतदारसंघ आहे पाचगाव. पाचगाव मधल्या लढतीविषयी आज आपण बोलूयात. सदाम सर, काय सांगाल, पाचगाव मध्ये नेमकी कशा पद्धतीने लढत झाली, नेमके कुठले कुठले मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरले, झालेल्या या तिरंगी लढतीचा फायदा नेमका कुणाला होऊ शकतो, आणि या लढतीमध्ये पारडं जे जड आहे ते नेमकं कुणाचं जड आहे? निकालाचे लाईव्ह अपडेट आपल्याला थोड्याच वेळात मिळतील, मात्र आताच्या घडीला बघायला गेलं तर काय सांगू शकताय आपण या मतदारसंघाविषयी? नक्कीच अभिसर, बघायला गेलं तर पाचगाव मध्ये तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळाली. काँग्रेसचे जे उमेदवार होते संग्राम पाटील, त्याचबरोबर भाजपचा उमेदवार होता, कारण हा मतदारसंघ होता तो सर्वसाधारण होता आणि या मतदारसंघातून संग्राम पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्याचबरोबर भाजपकडून यज्ञसेनी महेश पाटील या निवडणुकीच्या रिंगणात दिसत होत्या, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विराज पाटील हे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. अत्यंत चुरशीने या ठिकाणी मतदान झालेलं आहे. प्रचार सभेदरम्यान एकमेकांवर प्रचंड असे आरोप प्रत्यारोप केले गेलेले होते. संग्राम पाटलांच्या बाबत बोलायला गेलं तर संग्राम पाटील हे या ठिकाणी पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून पाचगावचं त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील यांनी देखील आता या सध्या विद्यमान सरपंच आहेत. 2 वेळा ते या आधी देखील त्या सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सरपंच पदाच्या काळात माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामं जी आहेत, महत्वाचा या ठिकाणी जो प्रश्न होता पाण्याचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी मिटवलेला आहे. महिलांना पायपीट करावी लागत होती, पाण्याचा वेट करावा लागत होता, मात्र पाण्याचा प्रश्न तो सगळ्यात महत्वाचा त्यांनी या ठिकाणी मिटवलेला आहे. आणि सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचा जो केलेली विकास कामं आहेत आणि हीच शिदोरी घेऊन ते लोकांसमोर पोहोचले होते आणि त्या लोकांच्या मध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क निर्माण झालेला आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर भाजपच्या ज्या उमेदवार आहेत यज्ञसेनी पाटील, खरं बघायला गेलं तर यज्ञसेनी पाटील यांचे जे सासरे होते अशोक पाटील, यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य कोणतेही पद नसताना त्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये विकास कामं असतील, व्यक्तिगत कामं लोकांची भरपूर अशी केलेली आहेत. त्यामुळं त्यांचा देखील एक चांगला जनसंपर्क आहे आणि स्वतः यज्ञसेनी पाटील या पेशानं वकील आहेत. त्यामुळं उच्च शिक्षित आणि त्यांच्याकडे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं होतं. त्याचबरोबर त्यांना भाजप महायुती सरकारनं ज्या काही योजना आणलेल्या होत्या त्या योजनाचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला आहे. त्याचा देखील एक चांगला पाठिंबा त्यांना या निवडणुकीमध्ये बघायला मिळालेला आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत विराज पाटील यांचा देखील या संपूर्ण परिसरामध्ये, कारण त्यांनी अनेक विषयांवर आंदोलने केलेली आहेत आणि सामाजिक सेवेमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही देखील या मतदारसंघामध्ये एक चांगला जनसंपर्क आहे. एकूणच जर बघायला गेलं तर आम्ही ज्यावेळेला या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला तर या ठिकाणी संग्राम पाटील यांच्या माध्यमातून जी काही बघायला गेलं तर जर लढत जर बघितली तर संग्राम पाटील आणि यज्ञसेनी पाटील यांच्यामध्येची लढत होईल. तिहेरी लढतीचा फायदा नेमका ह्या मतदारसंघात कुणाला होईल काय वाटतं? या तिहेरी लढतीमध्ये जर बघायला गेलं तर संग्राम पाटील यांना कुठेतरी फायदा बघायला मिळतोय, कारण विराज पाटील यांचा जो काही त्यांचा जो एरिया होता, त्यांनी ज्या प्रभागात कामं केली ती मोरेवाडी परिसर संपूर्ण येत होता. मात्र या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जी काही निवडणूक आहे ती पाचगाव संपूर्ण जे गाव आहे या पाचगाव गावावर जे काही मतदान होणार आहे त्यावर अवलंबून आहे. आणि संग्राम पाटील यांनी पाचगाव परिसरामध्ये सरपंच पदाच्या काळात जी काही कामं केलेली आहेत, लोकांच्या संपर्क आहे आणि संग्राम पाटील यांच्या घरातूनच त्यांना त्यांचे वडील गोपाळ पाटील यांच्या माध्यमातून पूर्वीपासूनच समाजसेवा होती आणि एकूणच त्यांचं जे काही वर्चस्व आहे ते संपूर्ण पाचगाव परिसरात आहे. आणि जर का या मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर साधारणतः पाचगाव मध्ये जास्ती जो लीड घेईल तोच पुढे वाढून येईल. नक्कीच अशाच प्रकारचं असणार आहे, कारण जवळच बघायला गेलं तर उजाईवाडी असेल, नेरली तामगाव असेल, मोरेवाडी परिसर असेल, आर.के. नगर परिसराच्या वरचा बाजूचा असेल, तर हा संपूर्ण परिसरामध्ये संग्राम पाटील यांचं थोडंसं प्राबल्य आपल्याला दिसून आलेलं आहे. किंवा यज्ञसेनी पाटील जे आहेत त्यांचे पती महेश पाटील यांनी देखील खासदार धनंजय महाडिक असतील भाजपचे खासदार किंवा विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून देखील त्यांनी कामं केली आहेत. मात्र पाचगावचा जो काही भारतीय जनता पार्टीचं बूथ मॅनेजमेंट हे कितपत कामी येईल असं वाटतंय लोकल, कारण भारतीय जनता पार्टीचं बूथ मॅनेजमेंट जर बघितलं तर ते थोडंसं स्ट्रॉंग असल्याचं बघायला मिळतंय. त्याचा कितपत फायदा यज्ञसेनी पाटील यांना होऊ शकतो?
नक्कीच याज्ञसेनी पाटीलांचा जो काही तरुण वर्गांचा जो काही वर्ग आहे त्या बूथ आपण ज्या वेळेला त्या परिसरात फेरफटका मारला त्यावेळेला आपल्याला दिसून आलं की त्यांच्याकडे तरुणांचा मोठा एक फळी जी आहे ती सक्रिय आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान तरुणांनी एक चांगली मोठ बांधली होती आणि त्या मोठीतून त्यांनी त्यांचा प्रचार आपला सुरू ठेवला होता. हा झाला पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाविषयीचा असणारा आढावा. यानंतर आपण बघूया की गडमुडशिंगी बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.